हॅलो एव्हरीवन. आजच्या लेक्चरमध्ये आपण औपचारिक आणि अनौपचारिक समूह म्हणजे काय, अनौपचारिक समूहाचे कार्य आणि वैशिष्ट्ये या संदर्भात माहिती बघणार आहोत. सुरुवातीला औपचारिक समूह म्हणजे काय त्याची माहिती बघूया. तर औपचारिक समूहामध्ये 2 किंवा अधिक कर्मचारी एकत्र येत असतात. व्यवसाय संस्थेचा जर आपण विचार केला तर 2 पेक्षा अधिक व्यक्ती जर एकत्र आलेले असेल आणि त्यांनी कोणत्या प्रकारचं काम करायचं आहे, त्या कामाचं स्वरूप, तसेच त्या व्यक्तीचं पद कोणतं असेल ते पद, या संदर्भात आवश्यक असणाऱ्या संपूर्ण गोष्टी निश्चित केलेल्या असतात. औपचारिक गटामध्ये प्रत्येक सदस्याची जबाबदारी कोणत्या प्रकारची आहेत, कोणत्या व्यक्तीनं कोणतं कार्य करायचं आहे, या संपूर्ण गोष्टी निश्चित केल्या असतात. त्या समूहाला औपचारिक समूह असे म्हणतात. तर अनौपचारिक समूह म्हणजे एखाद्या संस्थेमध्ये संस्थेच्या नियमाप्रमाणे आणि कार्यपद्धती जी काही ठरवलेली असेल त्यानुसार काही व्यक्ती एकत्र येत असतात, परंतु त्या व्यतिरिक्त देखील त्या व्यक्तींचे जे काही स्वभाव आहेत ते जुळल्यामुळे त्या ठिकाणी संस्थात्मक पातळी ओलांडून काही व्यक्ती एकमेकांचे जास्त जवळ येत असतात आणि त्यातूनच अनौपचारिक समूह त्या ठिकाणी निर्माण होत असतो. म्हणजेच अनौपचारिक समूहातील जे काही परस्पर संबंध आहेत ते प्रत्येकाची गुणवैशिष्ट्ये कोणत्या प्रकारचे आहेत, आवडीनिवडी कोणत्या प्रकारच्या आहेत, यावरती ते समूह आधारलेले असतात. अनौपचारिक समूहाची काही वैशिष्ट्ये आहेत. त्यापैकी पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अधिकृत स्थान. अनौपचारिक समूहामध्ये संस्थेमध्ये अधिकृत स्थान नसते, म्हणजे त्याचे महत्त्व जरी जाणवत असले तरी या संघात सांघिक अधिकार नसतात. दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जबाबदारी व हक्क. अनौपचारिक समूहातून कर्मचाऱ्यांची एकत्रित ताकद कशा प्रकारची असते याची माहिती होत असते. तसेच संस्थात्मक राजकीय पर्यावरण जे आहेत ते या अनौपचारिक समूहातून तयार होत असते. तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे व्यक्तिगत महत्त्व. औपचारिक समूहाचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर औपचारिक समूहामध्ये संस्थेतील पद कोणतं आहे त्या पदास महत्त्व असते आणि त्यामुळे उच्च नीच प्रकारचे जे काही भेदभाव आहेत त्या ठिकाणी ते जाणवत असतात. परंतु अनौपचारिक समूहाचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी वैयक्तिक पातळ्यांवर जे काही असणारं अंतर आहे ते कमी होत असतं, म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा उच्च नीच भेदभाव केलेला नसतो. तसेच पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अधिकाराचा स्रोत. अनौपचारिक समूहातील जो काही नेता आहे त्याने त्या समूहाकडूनच काही अधिकार त्या ठिकाणी प्राप्त होत असतात. या अधिकारांना एक अधिकृत स्थान जरी नसलं तरी त्यांचा प्रभाव ते समूहातील ज्या काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तींवरती पडत असतो. तसेच या अनौपचारिक समूहाने आपली एक वेगळीच आचारसंहिता तयार केली असते, म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे काही नियम असतात ते अलिखित असतात आणि त्यानुसारच सदस्यांचे वर्तन त्या ठिकाणी निश्चित केलेलं आपल्याला दिसून येतं. अनौपचारिक समूहाची काही कार्य आहेत. अनौपचारिक समूहाची कार्य ही खालीलप्रमाणे आहेत. पहिलं कार्य आहे ते म्हणजे कार्यगटांना स्थैर्य प्राप्त होते. कार्यगटात अनौपचारिक नात्याने जर कर्मचारी एकमेकांशी संलग्नतेने राहू लागले तर त्या कार्यगटाला स्थैर्य प्राप्त होते. तसेच व्यवस्थापनावरील जो काही भार आहे तो देखील कमी झालेला असतो. म्हणजेच अनौपचारिक समूहामध्ये संस्थेबद्दल सकारात्मक भावना असतात आणि त्यामुळेच कर्मचाऱ्यांना कामासाठी प्रेरित करण्यासाठी व्यवस्थापकाला मोठ्या प्रमाणावर कष्ट घेण्याची आवश्यकता नसते. एकंदरीतच व्यवस्थापनाचा जो काही भार आहे तो कमी झालेला असतो. त्याचबरोबर कर्मचारी संपर्कासाठी एक प्रभावी साधन आहेत. म्हणजेच अनौपचारिक समूहातून कंपनीच्या कार्याविषयी, धोरणांविषयी, विचारांविषयी चर्चा होत असतात आणि त्यामुळे व्यवस्थापनाला अनौपचारिक समूहवृत्तीतून भविष्यकालीन कार्यक्रमाचा आराखडा तयार करणे त्या ठिकाणी शक्य होते आणि तसेच संस्थेची उत्पादकता जी काही आहे ती वाढलेली दिसून येते. म्हणजेच अनौपचारिक समूहामध्ये जे काही वातावरण असते त्या वातावरणामुळे कर्मचारी आपलं काम मन लावून करत असतात आणि त्यामुळे संस्थेची जी काही उत्पादकता आहे ती वाढण्यास मदत होत असते. तसेच संस्थेतील कर्मचाऱ्यांची जी काही जवळीक असेल ती इतकी वाढलेली असते की कर्मचाऱ्यांना तो समूह सोडून जाणे शक्य नसते.
त्याचबरोबर भविष्यात देखील तो समूह सोडू नये अशी कर्मचाऱ्यांची इच्छा असते आणि त्यामुळेच काम सोडून जाण्याचं जे काही प्रमाण आहे ते कमी होते. अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण औपचारिक आणि अनौपचारिक समूह म्हणजे काय, तसेच अनौपचारिक समूहाची वैशिष्ट्ये आणि कार्य या संदर्भात माहिती बघितली. थँक्यू.